नमस्कार, मी सोनाली। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, चविष्ट आणि अगदी मऊ असे पालकाचे थालीपीठ। हे थालीपीठ नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी तसेच प्रवासात ट्रॅव्हलिंगला घेऊन जाण्यासाठीही एकदम परफेक्ट आहे। चला तर मग हे स्वादिष्ट पालकाचे थालीपीठ बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे ते पाहूया। पालकचे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे स्वच्छ धुवून बारीक चिरलेला पालक, यासोबत गव्हाचे पीठ, चण्याच्या डाळीचे पीठ, तीळ, ओवा, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, जिरं आणि बारीक चिरलेला कांदा लागणार आहे। सर्वात आधी मिक्सरचे भांडे घेऊया। त्यामध्ये कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे घालूया। आता मिक्सरचे झाकण लावून या सगळ्यांची बारीक अशी छान अशी पेस्ट तयार करून घेऊया। आपली पेस्ट तयार झाली आहे। आता थालीपीठचे पीठ मळायला सुरुवात करूया। एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ आणि चण्याच्या डाळीचे पीठ घालूया। त्यानंतर भरपूर बारीक चिरलेला पालक घालूया। पालक मी जास्तच घेतला आहे। आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। त्याचप्रमाणे हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि जिऱ्याची पेस्ट घालूया। तीळ आणि ओवासुद्धा त्यात घालूया। आता मसाल्यांसाठी 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून धनेपूड घालूया। यानंतर हे सर्व साहित्य हाताने छान एकजीव करून मिक्स करून घेऊया। सुरुवातीलाच पाणी घालू नका। आधी सगळे मसाले, पालक आणि इतर साहित्य नीट एकत्र मिक्स करून घेऊया। From the first moment I saw you. आता सर्व साहित्य एकत्र मिक्स झालं आहे। आता आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालत मऊसर आणि घट्ट असे थालीपीठचे पीठ मळून घेऊया। लक्षात ठेवा, पाणी एकदम घालायचे नाही। थोडे थोडे पाणी घालत पीठ मळले तर त्याचा योग्य अंदाज येतो। पीठ ना खूप घट्ट ना खूप पातळ असावे। थालीपीठसाठी मऊसर, एकजीव आणि सहज लाटता येईल असे पीठ तयार करून घ्यायचे आहे। आपले थालीपीठचे पीठ छान मळून तयार झाले आहे। आता थालीपीठ लाटायला घेऊया। गॅसवर तवा गरम करून त्यावर हलकेसे तेल लावूया। आता तयार केलेले थालीपीठ सावधानपणे तव्यावर टाकूया। बाजूने थोडेसे तेल सोडून मध्यम आचेवर दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेऊया। एका बाजूने थालीपीठ छान भाजून झाल्यावर ते अलगद पलटून घेऊया। आता वरून आणि बाजूने थोडेसे तेल लावून सोडूया। दुसऱ्या बाजूनेही मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत, खमंग होईपर्यंत भाजून घेऊया। दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजले आहेत, कुठेही कच्चे राहू देऊ नका। अशाच प्रकारे सर्व थालीपीठ भाजून तयार करून घेऊया। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अशाच सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी भेटूया। बाय।